आज आमच्या प्रॉपर्टी एजन्सीकडून आमचं घर बघायला एक माणूस येणार होता. माझं आज काम निवांत चालू होतं. मी एक ब्लेंडर मागवलं होतं आणि ते चाललं होतं. मी जस्ट चेक करत होते, की कसं आहे, कसं नाही. मे बी ठेवेल की नाही माहिती नाही, कारण थोडंसं कन्फ्युजन आहे याबद्दल. अचानक नवऱ्याचा कॉल आला, म्हणे आज आपल्या घराचं इन्स्पेक्शन होणार आहे. लक्षात आहे ना? मी खरंच विसरून गेले होते, कारण मेल त्यांचा अगोदरच आला होता, पण माझ्या लक्षात नव्हतं. फटाफट आवरायला घेतलं. तसं माझं घर क्लीनच असतं. म्हटलं एकदा चांगलं आवरून घ्यावं. यूकेमध्ये इन्स्पेक्शन होणं नॉर्मल आहे. एजन्सीकडून त्यांचा माणूस येऊन घर चेक करतो, कसं आहे, कसं नाही. ते ऑफिसर आल्यावर मी काही रेकॉर्ड नाही केलं. त्यांनी घराचे फोटो काढले, किचनमध्ये गेले, गॅस चेक केला, बरोबर आहे की नाही, चालतोय, कुठे लिकेज आहे का नाही ते चेक केलं, फायर अलार्म लावून चेक केला, की बरोबर चालतोय की नाही. घराच्या विंडो सगळ्या चेक केल्या, पण हॉलच्या विंडोमध्ये म्हटले की पाणी साचलं आहे, ते तुम्हाला बरोबर करावं लागेल. बाकी काही प्रॉब्लेम नाही म्हटले. सगळं 15 ते 20 मिनिट व्यवस्थित चेक करून निघून गेले ते. नंतर मग मी लंचमध्ये पोहे बनवले होते. आज खूप इच्छा झाली होती की पोहे खायची. आता हा ब्लॉग माझा नवरा बघेल तेव्हा घरी आल्यावर यावर मला टोमणं भेटणार आहे. कारण त्यांना नेहमी कंप्लेंट असते की मी घरी नसल्यावर प्रॉपर मी जेवण करत नाही. कधी पोहे, कधी उपमा, कधी चिवडा असं काही खात राहते. पण आपण कुठे सुधारतो. नंतर मस्त अशी एक हॉट कॉफी घेतली. तर आजचा दिवस असाच माझा गेला. तर भेटूया आपण